चला पाच चालू करा प्लीज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना स्वर्गीय नितीन नाईक, श्रेया स्पोर्ट्स, आदर्श पनवेल संघ नुकतीच आदर्श स्पोर्ट्स पनवेल कडून रायगड प्रीमियर लीग भव्य दिव्य आयोजन, सगळ्यांच्याच पसंतीस उतरणारी स्पर्धा आपण सगळ्यांनीच पाहिली. रविवारी स्पर्धा संपली, परंतु आजही सोशल मीडियावर मात्र त्या स्पर्धेचे गुणगान गायले जातात. भरपूर प्रतिसाद मात्र तमाम क्रीडा रसिकांनी दिला त्या स्पर्धेला. एवढी गर्दी खेचली ना त्या स्पर्धेनी. रविवारी तुम्ही फायनलला पाहिलं असेल तर भरपूर गर्दी, पाय ठेवायला जागा नव्हती, एवढी गर्दी क्रीडांगणावर आपण सगळ्यांनीच बघितली. आणि एक यशस्वी आयोजन कसं असतं, नियोजनपूर्ण आयोजन कसं असतं हे मात्र करून दाखवलं विशाल चितेकरां टीमनं. चला मॅच चालू करा, फिल्डिंग लावून घ्या प्लीज. वारंवार आम्ही तुमच्यापर्यंत या सूचना करतोय. काय ग्रामीणचे संघ होते पटकन ऐकतात. ग्रामीणचे संघ एकदा तालुका चालू झाला की सगळे दिग्गज खेळाडू, सगळे असे स्टार खेळाडू. उद्या ओपन आहे, ऑल इंडिया ओपन. आपणच खरं तर प्रेक्षक म्हणतात ना की तालुकास्तरीय ओपन म्हटलं की सगळा टाइमपास आला, म्हणजे कुठेतरी आपणच आपली किंमत करून घेतो. चला फिल्डिंग लावून घ्या. युवी स्पोर्ट्स 12th मॅन सुद्धा पाठवा. युवी रबर बॉल टुर्नामेंट तालुकास्तरीय स्पर्धेमधील पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकला तो युवी स्पोर्ट्स मुरुड या टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय. सलामीची जोडी स्वर्गीय नितीन आणि श्रेया स्पोर्ट्स पनवेल टीम कडून मैदानामध्ये उस्मान पटेल आणि सूरज पाटील. मॅचला होईल सुरुवात. पहिलं षटक घेऊन सज्ज होतील गोलंदाज. चला क्षेत्ररक्षण सजलंय. स्ट्राईक एंडला फलंदाज उस्मान पटेल, मॅन फ्रॉम तळोजा. सकाळच्या सत्रामध्ये त्याचाच ग्रामीणचा संघ ग्रामीण कॅटेगरीमधून 2 सामने जिंकत पुढे क्वालिफाय झालाय. आणि नॉन स्ट्राईक एंडला मॅन फ्रॉम केडीएस स्पोर्ट्स वाघविलीवाडा सूरज पाटील. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतील. अक्षय कांबळे पहिलं षटक घेऊन सज्ज होईल. पहिलाच बॉल
हो, वेगवान चेंडू टप्पा पडला. विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला होता पाठीमागे. थर्डमॅनला बॉलची फील्ड केली जाते. तोपर्यंत एक धाव, व्हाईट बॉलचा इशारा, म्हणजे 2 धावा मिळतील. 2 धावेनं खातं उघडेल ते आदर्श पनवेल संघाचं. ओ, यावेळेचा फटका समोरच्या दिशेला फटका फसलाय. सूरज पाटील सापडलाय. कोणतंही योगदान न देता 0 या धावसंख्येवर सूरज पाटील मैदानाच्या बाहेर. वन डाऊनच्या स्वरूपामध्ये नवीन बॅटर मॅन फ्रॉम साई अनिकेत मोकल. फंकी हेअरस्टाईल त्याची सध्या चर्चेत आहे. सफलता प्राप्त झाली अक्षय कांबळीला. चांगला चेंडू टाकला होता. सूरज पाटील टाइम करू शकला नाही आणि विकेटचं पतन झालंय. गोलंदाज सज्ज होतील. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर आहेत पाठीमागे. पहिली धाव वेगानं. दुसऱ्याचा प्रयत्न नाही झालेला. इकडे सिंगल मिळेल. खातं उघडेल अनिकेत मोकल. युवी स्पोर्ट्स मुरुड तालुक्यामधील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यामधील खेळाडू खेळताना दिसतील. हा सामना पनवेल विरुद्ध मुरुड. ओ, यावेळेस ऑन साईडला भिरकावून दिलाय. उस्मान पटेलच्या बॅट मधून येतोय. इट्स अ लॉंगेस्ट 6 ऑफ द डे. षटकार. भरपूर दुरून चेंडू आणावा लागेल. काय टाइम केलंय, काय आक्रमकपणा होता या बॉलवर. उस्मान पटेलचा पहा पुन्हा एकदा रिप्ले मधून. तयारीतच होता पुल शॉट साठी. बराच दूरवर फिरकावून मारलाय. 6 धावा. टीमची टोटल 9 या आकड्यावर 9 रन्स. चांगली चपराक अक्षय कांबळीच्या पाठीमागच्या बॉलवर. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय. स्क्वार कटचा प्रतिम नजारा. बॉल बॅकवर्ड पॉइंट बॉन्डलाईनच्या दिशेनं 4 धावांकरता चौकार. क्विकली तयार असतो. पोझिशन पहा किती क्विकली घेतो. वेगात आलेला हा चेंडू तयारीतच होता. इझिली स्क्वार कट. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. स्कोर मोज टू 13 नाव. 13 धावा धाव फलकावर. उस्मान पटेल आज ग्रामीणचा संघ क्वालिफाय केलाय. तळोजा. चेंज ऑफ पेस. थोडीशी गती काढून घेतली होती. इकडे रन कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु विकेट कीपर पाठीमागे गेले होते. बॅकअपला कोणी नाहीये. कव्हर करायला कोणी नाहीये. एकतर विकेट किपरनंच धावत जाऊन चेंडू घेतला असता तर कदाचित इकडे एकच धाव पाहायला मिळाली असती. व्हाईट बॉलचा इशारा सुद्धा आला. त्यामुळं 3 धावा मिळतील व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. ओ, चांगला बॉल फुल ऑन लेंथ खोलात टाकला होता अक्षयने. यावेळेस हा चेंडू डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता पहा. परफेक्ट यॉर केलं होतं. 16 रन्स ऑन बोर्ड. 16 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात.
पहिल्या षटकामधील हा शेवटचा चेंडू असेल. हो, इकडे मात्र बॉल फाईन लेगकडे निघालाय. कदाचित बॅटची इनसाइड एज लागल्यानंतर गेला असेल. यस, पंच तेच सांगतात. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल वाढेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 17 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 17 लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट मॅच विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि त्यांच्या विरोधामध्ये हर्ष 11 SS स्पोर्ट्स अंबरनाथ आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण बी रेडी. जसं पहिल्या इनिंगचा खेळ संपेल त्याच्या अगोदर तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात. तिकडे परफेक्ट फिल्डिंग पोझिशन होती. बॅक पॉइंटला स्क्वेअर कट साठी उस्मान पटेल साठी हा क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता आणि परफेक्टली त्याच्या हातामध्ये एक चांगला झेल आणि उस्मान पटेलची खेळी संपुष्टात. सेकंड विकेट डाऊन. पहा, इकडे मात्र स्क्वेअर कट करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. सोला मुरुड टीम 12th पण नाही आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षकांची नावं, गोलंदाजीची नावं, उद्या क्वालिफाय झालं तर मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायची, कोणाच्या धावा मोजायच्या, कोणाच्या विकेट कोणाच्या खात्यात टाकायच्या, हे काही आयडिया आम्हाला नाही आहे. मुरुडचा कोणी प्रतिनिधी असेल, 11 सोडून एकही एक्स्ट्रा आणलेला नाहीये तुम्ही. पाठीराखा तरी आणलाय. पाठीराखा असेल. 11च आहेत. 10च आहेत. झेल कोण डिवलं. श्रवण, थँक्यू. पुल करायचा होता, प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये, थोडासा मिसक्यूट होता. चांबो आलेत नवीन बॅटर. 2 फलंदाज गमावलेत, दोनही सलामीवीर बाद झालेत. पहिल्यांदा सूरज पाटील, त्याच्या पाठोपाठ उस्मान पटेल बाद झाले. निखिल धारवे गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. कट करण्याचा प्रयत्न यावेळेस अनिकेतचा, परंतु चक्रावून टाकणारा चेंडू होता. टप्पा पडला. हा पहा, थोडासा उशी घेत काहीसा आतल्या बाजूला आला. थोडासा ऑफ कट करण्याचा प्रयत्न, परंतु वेट आउटफील्ड आहे या संपार. चेक करायचं आहे. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आला. आय थिंक तिसरे पंच शैली तपासण्याचं काम करतील. कंट्रोल रूम मधून जरूर तो प्रयत्न होईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आत्माराम कोळी सर आहेत फ्रॉम कोंबडभुजे. ग्राउंड अंपायर्स राजेश पाटील सर आहेत पारगावचे आणि मिस्टर विजय पिल्लाय फ्रॉम डेरोली. सो फेअर डिलिव्हरी आहे. अनिकेत मोकेल आणि चांबो अशी जोडी या सद्यस्थितीमध्ये आदर्श स्पोर्ट्स पनवेलकडून
पण पाहूया निखिल. कट केलाय बॉल बॅक पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे श्रवण त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एकेरी धाबीच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सर्केल स्कोर जाऊन पोहोचलाय तो 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन बोर्ड. चांगली बॉलिंग होते या ओव्हरमध्ये. निखिलनं मात्र चांगली सुरुवात केली असंच म्हणावं लागेल. शॉर्ट बॉल अपकट केलाय. बॉल थर्ड मॅन बॉटलाईनच्या दिशेनं चांबोच्या बॅट मधून येतोय. नजाकत भरा फटका. चौकार. थोडासा उंची देण्याचा प्रयत्न केला होता निखिलनं. थोडासा बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा परंतु चांबो तयारच होता. 24 लाईव्ह इव्हेंटचा चेहरा. या चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्येमध्ये वाढ. स्कोर जाऊन पोहोचलोय तो 23-23 या आकड्यावर. दुसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत 6 धावा या ओव्हरमध्ये आल्यात त्यामुळे एक चांगलं षटक म्हणता येईल ते युव्ही स्पोर्ट्स मुरुड या टीमकडून. वडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र बीट करत गेला बॉल सरळ विकेट किपरकडे. एक चांगलं षटक युव्ही स्पोर्ट्स मुरुड करून 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर आदर्श पनवेल 23-2. संजयजी पाटील द बॉस पुन्हा एकदा आगमन आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांच्याच मैदानावर सुरू असणारी रायगड मान्सून ट्रॉफी नेत्रदीपक आयोजन यनम रायगड ग्रामीण प्रेझेंट्स. तिसरं षटक घेऊन तेज लैला. थर्ड मॅनकडे बॉल चला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक रन तर जरूर मिळेल. वाईट बॉलच्या स्वरूपामध्ये येणाऱ्या या 2 धावा. 2 धाव्यानं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. या 2 धाब्यानं धावसंख्येमध्ये भर. तेज दैला. अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली टप्पा पडल्यानंतर. पुन्हा एकदा बॉल थर्डमॅनकडे. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा येतोय. पुन्हा व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये 2 धावा मिळतील. हा जास्तच उंच. थोडासा खांद्याचा अतिरिक्त वापर करतोय तेज टाकण्याचा प्रयत्न आहे त्याचा. धावसंख्या पुढे सरसावले ती 27 या आकड्यावर. 27. आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अजूनही सूर गबसलेला नाहीये तेज दैलाला.
3 वाईट बॉल केले त्यानं आतापर्यंत. गोलंदाज पुन्हा एकदा. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेतली होती, शॉट फाईन लेगकडे चेंडू सरकलाय. अनिकेतला दुसरी हवी आहे, डेंजर एंडला धावतोय, क्लास रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्याचा प्रयत्न, पॉपिंग क्रीजच्या बराच पुढे गेला होता अनिकेत आणि तरी सुद्धा इकडे 3-3 धावा पूर्ण करत असताना सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली चांबो आणि अनिकेत मोगल यांच्यामध्ये आणि 3 धाब्यांच्या बरोबरीने टीमची टोटल पुढे सरकेल. सन्माननीय संजयजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत सन्माननीय पाहुणे त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुरेशजी निकम साहेब, अण्णा गोरपणे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. रायगड मान्सून ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. एक्स्ट्राज मध्ये भरपूर धावा दिल्या तेजनं. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह ऑन द राईज. चांबोच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत असा षटकार. खडे स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर, स्ट्रेट ड्राईव्ह, क्लास पाहायला मिळालाय. स्ट्रेट ड्राईव्ह 6 धावांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 38 या आकड्यावर. चांबो सुरुवातीला सूरज पाटील 0 बाद झाला होता, त्यानंतर उस्मान पटेल 11 धाबा काढून बाद झाला होता आणि आता मात्र अनिकेत मोकल आणि प्रफुल्ल पाटील अर्थातच चांबो डाव सावरतोय आदर्श पनवेल संघाचा. 38 रन्स 38 धाबा. थोडं स्पीडअप करा, फार स्लोली सामना सुरू आहे, काहीतरी करावं लागेल या मॅचसाठी. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल पाहूया डीप मिड विकेटला. नो बॉलचा इशारा येतोय, वेस्ट साइड नो बॉल, त्यामुळे 1+1 अशा 2 धावा प्राप्त होतील. 40 ऑन बोर्ड आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट, मुक्तपणे खेळण्याची संधी. तिसरं षटक प्रगती पथावर. अनिकेत मोकल 5 धावांवर खेळतोय, चांबो 12. हळूहळू चांगली भागीदारी दोघांमध्ये होत असताना द विकेट बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बरेच व्हाईट बॉल केलेत या षटकामध्ये. तेजला भरपूर धावावं लागेल. 5 व्हाईट बॉल 1 नो बॉल. आडवा बॅटनं समोरच्या दिशेमध्ये हा स्ट्रोक लॉंग ऑन कडे, म्हणजे 12 बॉलची ओव्हर तर करावीच लागणार आहे. 42 रन्स 42 झालेत आतापर्यंत स्कोर कार्डवर. यावेळेस मात्र फुल लेंथ समोरच्या दिशेला ऑफ ड्राईव्ह केला होता, लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार 4. थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला आणि या चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 46 या आकड्यावर. युवी स्पोर्ट्स मुरुड इकडे थोडासा मिसक्यूट झालाय. सुरुवातीला आपण पाहिलं चांगली बॉलिंग करत होते, निखिलनं चांगलं षटक टाकलं होतं, परंतु या ओव्हरमध्ये तेजनं भरपूर चेंडू टाकलेत आणि त्याचमुळे हे लांबलेलं षटक थोडंसं धावा देऊन गेलंय. ते स्वर्गीय नितीन नाईक आणि श्रेया स्पोर्ट्स आदर्श पनवेल या संघासाठी. आत्तापर्यंत 47 लॉस ऑफ 2 विकेट. तेज पुन्हा एकदा, तेज डैला. शॉर्ट बॉल आहे, समोर खेचून मारला. यावेळेस मात्र लॉंग ऑन क्लिअर करत असताना अनिकेत मोकलच्या बॅट मधून आलाय हा दमदार षटकार आणि या षटकाराच्या सहाय्यानं आदर्श पनवेलचं अर्धशतक धाव फलकावर. 50 कम्स अप. 53 धावा
आफ्टर द एंड ऑफ थर्ड ओव्हर 53 3 षटकांच्या समाप्तीनंतर 53-2. स्क्वार कट कमाल स्ट्रोक होता, परंतु पाठीमागे प्रोटेक्शन आहे डीप पॉइंटला. ओव्हर थ्रो झालाय. इकडे पहा, पुढे धावत आले आणि ओव्हर थ्रो केला आणि त्या सिंगलच मिळाले. अशी चांबोला स्ट्राईक येते. 55 धावा. पुन्हा एकदा निखिलच्या हातामध्ये चेंडू दिलाय. निखिलनं मागचं षटक केलं होतं, फक्त 6 धावा दिल्या होत्या. आता सुद्धा त्याच षटकाची पुनरावृत्ती, तसंच काहीच षटक हाताळावं लागेल. शॉर्ट बॉल इकडे मात्र थोडासा पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. शॉर्ट फाईन लेग पर्यंत चेंडू पोहोचलाय, तोपर्यंत 1 रन, सिंगल रन. आजच या स्पर्धेला सुरुवात झाली. तुम्हाला ग्रामीणचा थरार, तालुक्याचा थरार आणि ओपनचा थरार, ग्रामीण विथ आयकॉन, सगळं काही तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. त्या सगळेच दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला सगळे संघ आणि त्यांचा खेळ संपूर्ण 2 दिवस रात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय आत्माराम शेठ, जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अर्थातच संजयजी पाटील बॉस यांचं क्रीडांगण, आणि नेहमीच प्रत्येकाला हवं असं वाटणारं हे क्रीडांगण. काय कमाल टायमिंग आहे. कट केलाय बॉल आणि जाईल डी बॅकवर्ड पॉइंट बॉन्डलाईनच्या वरून 6 धाबार करता अनिकेत मोकलच्या बॅटमधून येतोय नेत्रदीपक षटकार. पाहूया पुन्हा एकदा रिप्ले मधून, थोडा रूम दिला होता. स्क्वार कटचा अप्रतिम नजारा. 6 धाबांच्या मदतीनं धावसंख्या जम्प करेल. 62 रन्स ऑन बोर्ड. 62 धाबा धावफलकावर. अगोदरच युबी स्पोर्ट्स मुरुड 10 खेळाडू घेऊन आलेत. ते कदाचित 2 गाड्या, 11व्यासाठी तिसरी गाडी काढावी लागली असती, म्हणूनच की काय हे कदाचित 2 गाड्या घेऊनच आलेत 5 सीटर्स. निखिल पुन्हा एकदा सज्ज होईल. इकडे बीट केलं होतं खरं तर निखिलला. चांगला बॉल, चेंडू थोडासा शरीराला कदाचित स्पर्श करून गेला असेल. 1 रन तर कंप्लीट झालं, बॅटला लागलाय पंच सांगतात. चांगला बॉल होता. प्रयत्न चांगले करतोय. लेग ब्रेक सुद्धा पाहिले, ऑफ कटर सुद्धा पाहिले आपण निखिलचे. चांगली बॉलिंग केलं विदर्भाने. दुसरे गोलंदाज अयशस्वी होत असताना निखिल मात्र यशस्वी राहिलाय. व्हेरिएशन्स दाखवलं. इकडे थोडा शॉट केला होता. शॉट चांबोला पहिल्यांदा वाटलं असेल की कदाचित हा चौकार सरळ जाईल, परंतु बऱ्याच ठिकाणी साचले पाणी. सकाळपासून आज मुसळधार पाऊस मगाशी सुद्धा आपण पाहिला. आठवडाभर विश्रांती जरूर घेतली होती, परंतु स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचं नावच आहे रायगड मान्सून ट्रॉफी, त्यामुळं पावसाशिवाय मजा नाही आहे सुक्यावर खेळणं. कारण रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा म्हटली की तुम्हाला अगदी शॉट्सवर खेळाडू उतरतात आतमध्ये. थोडं जपून सुद्धा खेळावं लागतं. आउटफिल्डवर फिल्डिंग करत असताना, धावताना तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागते. सिमेंट ट्रॅक आहे. बॉलसुद्धा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतात. शरीराच्या दिशेने आला तर कधी कधी दुखापत होण्याची शक्यता सुद्धा तेवढीच जास्त असते. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष वेधत तुम्हाला खेळ करावा लागतो. 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावर 2 बाद 64 धाबा.
शेवटचं 5वं आणि अंतिम षटक. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या प्लीज. जर तुम्ही वेळेत आला नाही ना तर सामना कमी षटकांचा खेळवला जाईल याची नोंद घ्या. विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि हर्ष 11 एस एस स्पोर्ट्स अंबरनाथ. काही चेंजेस असतील तर आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवतील. व्हाईट बॉलला सुरुवात झाली. सुनील आलेत गोलंदाजीसाठी. आपटलाय बॉल, कट केला, इकडे मात्र स्लॅश केला होता बॅकफुट वरून. चांबोच्या बॅटमधून येतो डीप पॉइंट पॉइंट लाईनच्या बाहेर. उत्तुंग टोला, षटकार. चांगली चपराक दिली होती पा. 6 धावेनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 71 या आकड्यावर. 71 रन्स. प्रफुल्ल पाटील मन प्रफुल्लित झाला असेल खेळाडू कक्षामध्ये ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली. 11 बॉलमध्ये 27 धावांचं योगदान. हो, यावेळी सडवा बॅट ऑन साईडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. कदाचित सिंगलच मिळू शकेल. चांगली इनिंग डेव्हलप करत असताना चांबो टोपन नावानं खेळाडू ओळखला जातो. मॅन फ्रॉम बोर्ले. ओ, ग्लान्स केला यावेळेस मात्र फाईन लेगकडे. बॉल थोडंसं गती कमी झाले त्यामुळे 2च धावा मिळतील इकडे अनिकेत मोकलला. 2 धाबांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 74 या आकड्यावर. 74 रन्स. गटारीच्या अगोदरचे 2 दिवस खरं तर आणि मयूर वाघमारे अंगद पाटील यांची स्पर्धा गटारीमध्ये सगळेजण पाट्यांमध्ये व्यस्त असताना क्रिकेट खेळण्यास, क्रिकेट बघण्यास खरं तर भाग पाडले ते सगळेच NM रायगड ग्रामीण स्पोर्ट्सनं. सुनीलचं हे षटक आतापर्यंत पाऊण शतकी मजल मारले आदर्श पनवेलनं. 75 धावा धावफलकावर. चांबोचा हा स्ट्रोक मिडॉनच्या दिशेमध्ये. सिंगल येईल. 76 धावा. लास्ट बॉल असेल कदाचित या षटका इनिंग मधील. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. मोकलचा हा फटका लॉंग ऑफला बाहेर पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. 5 षटकांचा खेळ समाप्त. 82ला 2. 83 धावांचं लक्ष असेल UV स्पोर्ट्स मुरुड या संघासमोर. तर जाऊया आपण या मुख्य मंचावर ज्या ठिकाणी पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं जाईल. सन्माननीय मान्यवर अण्णा घोरपडे साहेब या ठिकाणी स्पर्धेमध्ये उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय संजयजी पाटील सर, अर्थातच बॉस आपणास, की आपण आपल्या प्रमुख पाहुण्यांचा या मंचावर सन्मान करावा. सन्माननीय अण्णा घोरपडे साहेबांना विनंती आहे आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा.
तर संजयजी पाटील साहेब अर्थातच बॉस यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सहर्ष सहर्ष स्वागत आहे रायगड मान्सून ट्रॉफीमध्ये. त्याचप्रमाणे निकम साहेब संजयजी पाटील यांचे जवळचे मित्र आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुद्धा बॉसच्या शुभहस्ते या ठिकाणी हा सन्मान या मुख्य मंचावर सन्मानित होत असताना खास साताऱ्यावरून ही स्पर्धा पाहण्यासाठी इकडे आलेले आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. दोनही मान्यवरांचं आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. चला फिल्डिंग लावून घ्या आदर्श पनवेल आणि सलामीची जोडी पाठवा. युवी स्पोर्ट्स मुरुड एक खेळाडू पाठवा आपण इकडे. चला थँक्यू. आणि जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. ऐकूया पुन्हा एकदा हिंदी भाषेमधून अमित जी म्हात्रे यांचा आवाज. चला याच्यानंतर पुढचा सामना असेल विनोद स्पोर्ट गावठाण वर्सेस हर्ष 11 SS स्पोर्ट अंबरनाथ असा सामना असेल या मॅच नंतर. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल, एका बाजूला विनोद स्पोर्ट गावठाण आणि एका बाजूला हर्ष 11 SS स्पोर्ट अंबरनाथ. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी आमच्या मंचावर यायचं आहे. यूवी स्पोर्ट मुरुड टीम के सामने जो ये टारगेट रखा हुआ है ये काफ़ी बहुत ही बड़ा टारगेट है, लेकिन अब तो मुझे लगता है मुरुड टीम को इस तरह से इस लक्ष्य का पीछा करना है. तो उनके दो सलामी बैट्समैन पारी का आगाज़ करने के लिए मैदान के अंदर आ चुके हैं और यहाँ स्वर्गीय नितिन स्मृति श्रेया स्पोर्ट कोपर आदर्श पनवेल टीम का गेंदबाजी का प्लान बनने जा रहा है. तो इससे पहले विनोद स्पोर्ट गावठाण और हर्ष 11 SS स्पोर्ट अंबरनाथ दोनों कप्तानों को हम सूचित कर रहे हैं कि आप टॉस करने के लिए हमारे मंच के ऊपर आइए. फादर हुसैन ये जोड़ी मैदान के अंदर पारी का आगाज करने के लिए आई है, लेकिन गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए स्वर्गीय नितिन स्मृति श्रेया स्पोर्ट कोपर आदर्श पनवेल टीम के आरंभिक गेंदबाज तैयार है और जीतने के लिए 30 बॉल में 83 रनों का टारगेट है. आत्माराम सेठ जानू पाटिल स्पोर्ट कॉम्प्लेक्स ये खूबसूरत मैदान, और इस मैदान के ऊपर खेलने का तजुर्बा एक आनंद कुछ अलग होता है. खुद हमारे यहाँ संजय पाटिल साहब बॉस बैठे हुए और उनके साथी मित्र भी यहाँ बैठे हुए हैं, इस बार जो सातारा से आए हुए हैं. लेकिन क्रिकेट के ऊपर जो प्यार होता है वो कुछ अलग हो जाता है. बेचारे हमारे अमोल भी सुबह से इस बार बालकनी में जो खड़े हैं वो अपना कीमती समय देकर अपनी जो ड्यूटी है वो निभा रहे अपना कैमरा लेके. तो जरूर 24 इवेंट लाइव की ये शानदार क्लियरिटी आप देख सकते हैं. और देवद एक्सप्रेस मेरू आगमारे तैयार है गेंदबाजी करने के लिए. उनके सामने पादे. तो मुकाबला शुरू होने जा रहे हैं. 83 रनों का टारगेट मुरुड टीम के सामने. मेहमान टीम है
और मेहमानों का खेल कैसा होगा आज यजमानों के सामने। उधर डीप बैकवर्ड स्क्वायर के ऊपर सूरज पाटिल है, अभी अभी नई नई गाड़ी खरीदी है, लेकिन कब बैठाएंगे ये भी पता नहीं है, लेकिन जल्दी से जल्दी बैठना चाहिए। और शॉट है सामने डाउन द ग्राउंड, इट्स अ 4 रन। शुरुआत कड़ाकेदार, सीधे बल्ले से खेला हुआ ऑन द राइट शॉट, इट्स अ 4 रन। शुरुआत तो चौके के साथ हुई है। तो चलिए हर्ष 11 एस स्पोर्ट अंबरनाथ और विनोद स्पोर्ट गावठान के बीच टक्कर होगी इस मुकाबले के बाद। और इसे इस बार घुमाने की कोशिश की, लेकिन खिलाड़ी वहां तैनात जरूर है, दूसरे के लिए पलटने जा रहे फात, लेकिन अंपायर इस बार राजेश जी इशारा दे रहे कि व्हाइट बॉल, तो व्हाइट +1 मिलेंगे 2 और स्कोर जाएगा 6। चांबकुद कप्तान है जो लॉन्ग ऑन के क्षेत्र में है, लॉन्ग ऑफ के ऊपर है। और इसी बीच तेज बॉल थी, अंदर से गेंद चली गई है, गेंद बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं है, डॉट गेंद की समाप्ति। लॉन्ग ऑन एक डीप मिड विकेट है, एक डीप बैकवर्ड स्क्वायर के ऊपर सूरज पाटिल है, लॉन्ग ऑफ है, एक डीप कवर है, 40 पॉइंट है, डीप थर्ड मैन शॉट, यहाँ डीप फाइन लेग। ये फील्डिंग की हुई है, रचना कप्तान ने आंखें हुई है इन बल्लेबाजों के लिए। तो फिलहाल एक बार फिर से मयूर वाघमारे तैयार है, जो इस बार तीसरी गेंद लेके ओवर की। ओ व्हाट ए शॉट यार, फैंटास्टिक शॉट, इट्स अ U6, बेहतरीन स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा से मारे के बाहर, इनसाइड आउट शॉट, क्या बेहतर, रोहित शर्मा की याद दिलाई, खतरनाक शॉट। और वाघमारे जैसे बॉलर को उन्होंने ठोका। देखिए सीधी गेंद इस बार देखा जाए, हमारा कमेंट्री बॉक्स है उसके छत के ऊपर से बाहर, और छक्के के साथ स्कोर पहुंचा इस बार देखा यूवी स्पोर्ट मुरुड टीम का 12। चलिए अंबरनाथ कप्तान को हम सूचना कर रहे हैं कि टॉस करने के लिए हाजिर हो जाए। आपके अपोजिट कप्तान यहाँ आ चुके हैं। हर्ष 11 एस स्पोर्ट अंबरनाथ और विनोद स्पोर्ट गावठान कप्तान मौजूद है। ओ इस बार परिवर्तन वाली बॉल, इसके ऊपर खेलने की कोशिश जोरदार की थी, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई टक्कर हुई नहीं है। सीधी गेंद विकेट कीपर के पास, रन कोई मिलेगा नहीं। चला सन्माननीय मान्यवर अण्णा गोरपडे साहेबांना विनंती आहे, आपण पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करावा। आपल्या शुभ हस्ते आम्ही नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय, विनोद स्पोर्ट्स गावठण आणि अंबरनाथ। तर टॉस केला जाईल, दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत आणि सन्माननीय गोरपडे साहेबांच्या उपस्थितीमध्ये टॉस केलाय आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमनं। मॅचच्या अगोदर दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आम्ही करू की 12th मॅन पाठवण्याची आपण खरं तर वेळेवर कृपा करावी। लेग बाई के रूप में इस सिंगल जरूर मिलेगा, और इस सिंगल के साथ ओवर खत्म। और इस सिंगल के साथ हम देख सकते हैं तो इसी बीच लेग बाई यूवी स्पोर्ट मुरुड टीम का स्कोर पहुंचा है 15 बिना कोई विकेट के नुकसान पे। और इस बार दूसरे बॉलर अंगद पाटिल आ रहे गेंदबाजी करने के लिए। पंद्रह पे स्कोर बिना कोई विकेट के नुकसान पे, 24 गेंदें अभी तक शेष है। $68,
24 चेंडू आणि 68 धावांची गरज. एक फास्टर जाने के बाद दूसरा आया है, इनके अंगद पाटिल बॉलिंग ट्रैक के ऊपर. उड़ाया, वो चल गई गेंद. इस बार देखा जाए बेहतरीन शॉट, अंगद का स्वागत छक्के के साथ. अंपायर बालाजी सर का इशारा. जबरदस्त इस बार इस शॉट को खेला है, तारीफ करना पड़ी. लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच से एक बेहतरीन ऊंचा शॉट. रिप्ले में आप देख सकते हैं, ये देखिए. ओह व्हाट शॉट. हुसैन के बल्ले से हुसैन टाके, जिन्होंने इस बार दूसरी ओवर की पहले गेंद का स्वागत छक्के के साथ किया. 21. ओ इस बार तेज बॉल थी, आउटसाइड ऑफ स्टंप बॉल थी. इस बार यहां देखिए खड़े खड़े खेलने की कोशिश की थी बल्लेबाज ने, लेकिन शरीर से गेंद दूर, गेंद बल्ले के बीच संपर्क करनी. अंगद की बॉल डॉट. राउंड विकेट से अंगद, राइट आर्म राउंड विकेट से. और इस बार भी यहां उन्होंने लेन पकड़ी हुई है. बॉल थोड़ी तेज डाल टप्पा पड़ने के बाद बाहर निकल रही है. देखिए आप देख सकते हैं. तो फिलहाल 21 विदाउट लॉस. बिल्कुल हमारे यहाँ मेहमान पूरी तरह से प्रस्थान करते हुए. थँक्यू सो मच कोरपडे साहेब, निकम साहेब, आपण आलात आणि या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दाखवली. परंतु इकडे मात्र एक चांगला फटका पाहायला मिळालाय. आणखीन एक षटकार आणि या 6 धावेनं धावसंख्येमध्ये भर. 27. जब एक गेंद के ऊपर छक्का आया, दो गेंदें डॉट चली गई. चौथी गेंद को उन्होंने समाचार लिया है. इस बार रूम मिला था और शानदार कट मारा इस बार 6 रन के लिए. अंगद की 2 गेंदें सही, 2 गेंदें खराब. टोटल रन बन चुके इस बार देखा जाए 27 विदाउट लॉस. मुरुड टीम का स्कोर. और आजकल पहले के जमाने में एक बॉल को इकट्ठा करने के लिए 11 खिलाड़ी पैसा निकाल देते थे. अब बॉल बहुत है, लेकिन निकालने वाले, पैसे निकालने वाले लोग कम है. क्या प्रसन्न, वो जमाना था. पहला प्यार चिट्ठी के ऊपर चलता, बॉस जी को पता है. अब सारा उल्टा हो गया. लाल मिर्ची हरा डेट याद आ गए तो फेसबुक के ऊपर बैठ बिंदास. क्योंकि क्या है, पहले आदमी दिखता नहीं था तो पत्र भेजना पड़ता था, पूछताछ होती थी. अब क्या है, ये व्हाट्सएप आने के बाद डायरेक्ट वीडियो कॉल लगता है, आदमी किधर है वो भी पता चल जाता है. तो 27 बिना कोई विकेट के नुकसान पे. अंगद अगली बॉल. ओ इस बार लेट कट मारा. क्या बात है, प्रयास अच्छा था फील्डर का, लेकिन लेट कट देखने को मिल चुका है. सुंदर तरीके से इस बार देखा, पीछे हट किया फिर बॉलर को, और चौके के साथ इस बार देखा जाए स्कोर आगे जा रहा है. बिल्कुल बिल्कुल. जो इस बार देखा जाए नीचे गिरा हुआ संभाल के. बिल्कुल. तो ये शुरू से मुझे लगता है, देखिए बॉल जहां बॉल ना पकड़ सके खुद ही नीचे गिरे. और इस बार ये गेंद कंधों के ऊपर चली गई है, देख सकते हैं आप. ये देखिए बॉल बहुत ही बढ़िया, शानदार. कैमरामैन अपना काम कर रहे हैं. 2 कैमरामैन हमारे 3 हैं, उन सभी का हार्दिक स्वागत. और फिलहाल खत्म हो गए ओवर, और 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर 31 विदाउट लॉस से इस बार काम चल रहा है यूवी स्पोर्ट मुरुड टीम का. जीतने के लिए 18 बॉल 52 चाहिए. 18 चेंडू आणि विजयासाठी 52 धावा. हुसैन 24 पे खेल रहे, फाद 4 पे खेल रहे. 18 में चाहिए 52. (31) 31. वाघबारे तैयार है उर्द विकेट से. फात को इस बार देखा मिस किया है, उठाने की कोशिश की थी लॉन्गा पर एक्स्ट्रा कवर के बीच से. अच्छी बॉल. मगर वाघबारे के पहले ओवर में 15 आए, अंगद के दूसरे ओवर में 16 आए, कोटे का दूसरा, पारी का तीसरा ओवर लेके
जीतने के लिए अभी 52 रन चाहिए 17 बॉल में। 31 बिना कोई विकेट के नुकसान पे मुरुड टीम। और इस बार यहाँ मामला बन सकता है क्या? और रिप्ले इस बार देखना पड़ेगा क्योंकि अंपायर बालाजी ने इस बार देखा जाए मदद ली है हमारे इस बार देखा है उच्च पालिका की। तो जरूर उच्च पालिका में हमारे इस बार देखा जाए जज साहब खड़े हैं, आत्माराम कोहली साहब जरूर चेक करेंगे 24 लाइव इवेंट के माध्यम से। स्लो मोशन के तौर के ऊपर दूध का दूध पानी का पानी होगा। यस, तो इसी के साथ बल्लेबाज सुरक्षित स्थिति में नॉट आउट है। गुड रनिंग बिटवीन द विकेट, लेकिन वाइड बॉल घोषित किया है। वाइड +1 मिलेंगे 2 और 2 के साथ स्कोर जाएगा 33 के घर में 33। 50 रनों की अभी भी जरूरत है। हुसैन टाकी और इस बार यहां गैप में गेंद है, लेकिन लॉन्ग ऑफ खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं। जब तक यहां मामला बन सकता है और ये रनआउट का मौका, मुझे ये लग रहा ये रन होने वाली थी, लेकिन हुसैन तैयार नहीं था। फाद ने उन्हें इशारा जरूर किया, तब तक वो क्रीज के अंदर ही थे और उसके बाद लॉन्ग ऑफ फील्डर का थ्रो सीधा गया है। और लेकिन बॉलर यानी कि वाघमारे ने डायरेक्ट विकेट कीपर उस्मान पटेल के पास थ्रो किया और वो आधे रास्ते में ही खड़े रह गए। और ये एक बल्लेबाज यानी कि सलामी बैट्समैन वापस जा रहे। 34 लॉस ऑफ 1 विकेट। 49 रनों की अभी जरूरत है आने वाले 16 बॉल में। न्यू बैट्समैन 1 डाउन बैट्समैन मैदान के अंदर आ रहे विजय घानेकर। मुरुड बनाम इस बार देखा जाए पनवेल के बीच टक्कर चल रही है और नेक्स्ट मैच है विनोस्पोर्ट गांवठान। टीम ने टॉस जीता है और उन्होंने पहले निर्णय क्या ले हमें पता नहीं है, लेकिन या तो 2:09 हो चुके हैं। अंपायरों को भी इंतजार है कि दोपहर का टाइम हो चुका है। तो जरूरत के साथ इस बार देखा जाए आने वाले 16 बॉल में 49 रन चाहिए। 16 चेंडू आणि 49 धावा। सूरज पाटिल वहां बैकवर्ड स्क्वायर के ऊपर तैनात हैं। वाघमारे तैयार है, घानेकर तैयार है खेलने के लिए और उस्मान भाई नहीं छोड़ेगा। घानेकर साहब आन डाले कि वापस डगआउट में आए कि और जल्दी चले गए। विकेट नंबर 2 गॉन और मयूर वाघमारे ने 2 विकेट हासिल किए इस बार देखा जाए, यानी कि एक खुद को मिली और एक थ्रो सही उन्होंने किया और घाने के वापस चले गए। या यूवी स्पोर्ट मुरुड टीम को दूसरा झटका आने वाले 15 बॉल में 49, 15 चेंडू 49 धावा। यस, निखिल धारवे मैदान के अंदर और विजय मुझे लगता है कि ये घानेकर तो थे, उसके ऊपर काफी दारोमदार था कि ये कुछ करेगा, लेकिन इस बार देखा जाए बल्ले का ये इस बार देखा जाए किनारा लगा और यस और तलेखार के इस बार देखा जाए वो खुद सरपंच भी है विजय घानेकर जी। तो जरूर उनसे काफी मैंने शुरू में कहते उम्मीद की थी, लेकिन यह वाघमारे की गेंदबाजी चल रही है। उस्मान ने विकेट के पीछे कैच को लपका। स्कोर हो चुका है 34। 49 रनों की जरूरत है अभी भी जीतने के लिए। बची गई 15 गेंदें और चामबोदे के हाथ की घड़ी तैयारी और बॉडी के ऊपर टकरा गई गेंद। जरूर तेज बॉल थी, रन लेने का कोई मंसूबा नहीं इस बार देखा जाए। और ये गेंद डॉट, जैसे गेंदें डॉट होगी दबाव बढ़ता ही जाएगा। 14 गेंदें जीतने के लिए 49 रनों की जरूरत है। लेकिन इस बार इस ओवर की बची हुई 2 गेंदें शेष है। वाघमारे तैयार है और ना समझ सके, बॉल सही है, लेन सही है, टप्पा सही है, दिशा सही है, ये सब कुछ बॉलर के पास है ना, तो बॉलर की वेरिएशन है।
34 2 विकेट गॉन। इस ओवर के अंतिम बॉल, पहले ओवर में जरूर 15 रन खर्च किए थे, लेकिन इस ओवर में भरपाई निकाल रहे। और इसी बीच ये देखना पड़ेगा, अजय जी इशारा दे रहे कि वाइट बॉल, लेकिन रिप्ले चेक जरूर करने जा रहे हैं। इस बार देखा अंपायर की उन्होंने मदद ली है कि ये बॉल वाइड लाइन से बाहर गई है कि अंदर से गई है। आजकल कैमरे अच्छे मजबूत है, इसी तौर के ऊपर अंपायर सुरक्षित स्थिति में है। नहीं, पहले के ज़माने में ऐसा कोई वाइड दिया जाता था, कोई गड़बड़ हो जाती थी तो पूरा गांव अंदर जाता था। और वो इस बार डिसीजन निपटने के लिए बड़ी मेहनत लेना पड़ा, लेकिन ज़माना बदल गया और ज़माने के साथ, वक्त के साथ सबको बदलना है। लेकिन अभी होगा फैसला, वहाँ 24 इवेंट लाइव के हमारे विवेक जी है, वो ज़रूर बताएंगे कि ये बॉल कैसे किधर से गई होगी। उन्होंने ऐसे कई एंगल पकड़े बहुत हुए हैं। उधर चांबो के हाथों में आपको क्या चाहिए, वो बता रहे कि डिसीजन क्या होगा। फिर डिलीवरी, तो फिलहाल इसी के साथ ओवर खत्म। और यहाँ ओवर खत्म होने के बाद मयूर वाघमारे का ये ओवर काफ़ी ज़बरदस्त सक्सेसफुल साबित हुआ है। पहले उन्हें 15 रन खर्च करने के बाद उन्होंने ये खुद का दूसरा ओवर था और टीम के लिए तीसरा ओवर फेंका था। उसी ओवर में उन्होंने 3 रन खर्च किए और 1 विकेट हासिल किया। एक सुंदर और बहुत ही शानदार गेंदबाजी। आने वाले 12 गेंदे और जीतने के लिए 49 रन चाहिए, 12-49। वो शॉट है, दमदार है, मजबूत है, बेमिसाल है। और क्या बुनियाद देखने को मिली शॉट के ऊपर, क्या बात है यार। और प्रसन्ना पाटिल जिनकी ये गेंद थी उसे सीधा उन्होंने भेज दिया है 6 रन के लिए। 40 पे स्कोर जा चुका है, आने वाले 11 में 43 चाहिए। लेकिन ये डटकर जब मैदान के अंदर खेल रहे तो कहीं ना कहीं निशाना परफेक्ट लग सकता है। और हुसैन की ये बल्लेबाजी काफ़ी तगड़ी है और इन्होंने ये छक्का जो ठोका है वो काफ़ी ज़बरदस्त। और धीरे धीरे देखिए, ये प्रथमेश कला केंद्र के हमारे दोस्त एक साथ जुड़ने जा रहे हैं। वाह बबला जी है या प्रतीक मोकल या सिद्धेश मोकल, और पूरी तरह से वो मैच का आनंद ले रहे हैं। रायगढ़ मानसून ट्रॉफी को आप देख रहे हैं, आप सभी का हार्दिक स्वागत है। लेकिन फिलहाल 40 रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं। और संतोष जी पाटिल कल छुट्टी थी, आज काम के ऊपर ज्वाइन हो चुके हैं। लेकिन इस बीच ये गेंद लेग स्टंप के बाद अंपायर बालाजी इशारा देने जा रहे थे, लेकिन फिर पीछे मोड़ किया है। प्रसन्ना की गेंद अच्छी साबित हो गई है। ये नितिन मोगल देखिए, एक बार क्रिकेट के परम भक्त है और जिन्होंने अच्छा क्रिकेट खेला हुआ है। लेकिन यही हुसैन मैदान के अंदर है, तब तक आशा है। और घुमाने की कोशिश की थी आड़े बल्ले से, गेंद बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, डॉट गेंद की समाप्ति। और इसी के साथ यहां प्रेशर और बढ़ता ही जा रहा है। तो फिलहाल सिद्धेश मोगल देखिए, आप इस बार देखा जाए मानसून ट्रॉफी को, और फिलहाल मुझे लग रहा है कि इनके ऊपर काफी दारोमदार है कि ये कुछ करिश्मा कर सकता है। 40 पे 2 विकेट कौन हो चुके। इस बार ये गेंद खराब साबित हो गई, उछली हुई ज्यादा गेंद थी, ऊपर चढ़ गई है। अंपायर ने वाइड घोषित किया है। और सूरज पाटिल की तारीफ करना पड़ेगी, वो मुझे लगता है पहले ओवर से उनकी जगह वही है, हीरा ने अभी तक क्या स्टैमिना है। और इस बार जोरदार हिट करने गए थे, लेकिन प्रसन्ना खुद उठाने जा रहे हैं गेंद को। 41 लॉस ऑफ 2 विकेट। प्रसन्ना ने छक्का खाने के बाद हुसैन को उन्होंने चकमा दिया है। 41 लॉस ऑफ 2 विकेट। 9 गेंदे 42 रनों की अभी भी जरूरत है।
और टपच लगा हुआ है, पीछे उस्मान जी मौजूद है जो एक ही सिंगल मिलेगा हुक करने की कोशिश जोरदार की थी और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 42 लेफ्ट आर्म ऑफ द विकेट से इस बार हुसैन के पास मेरे हिसाब से होगी स्ट्राइक और हुआ खत्म। 4 ओवर के समाप्ति के बाद बोर्ड के ऊपर टोटल रन चुके यूवी स्पोर्ट मुरुड टीम का टोटल स्कोर पहुंचा 42। आने वाली 6 गेंदें शेष और 41 41 रनों की जरूरत है। 42 रन जीवित मात्र ने इकट्ठा किए थे, वो एक करिश्मा हुआ था। आप क्या 41 रन बनेंगे? चाहे 6 छक्के आए तो भी कठिन आई, लेकिन एक आध 9 बॉल गया और उसके ऊपर छक्का आया तो इस बार देखा जाए तो करिश्मा हो सकता है, लेकिन चमत्कार एक ही बार होता है, उसी को ही चमत्कार कहते हैं। चमत्कार बार बार नहीं होता है। इस बार टप्पा पीछे टपकाने की कोशिश की थी, लेकिन गेंद बल्ले के बीच संपर्क ने 5 में 42 चाहिए। जिस हुसैन ने शुरुआत काफी तगड़ी की थी। 41 रनों की जरूरत है अभी तक 5 बॉल में। आया थोड़े से शफल हुए, मुंह हुए और उसके बाद सामने बॉल थी, उसको पनिशमेंट लॉन्ग ऑन सीमारेखा के बाहर। कप्तान छाम्बो देखते रहे, गेंद सीधी आउट ऑफ द पार और 6 के साथ स्कोर जा रहा है 48। 38 पे पहुंचे हुसैन। नहीं, जमीन से कुछ नहीं होगा। एक तो सिंगल मिलेगा, दूसरे के लिए भागने की कोशिश करे, खतरा बन सकता है और पहुंच गए। तो फिलहाल 2 रन और स्कोर मेरे हिसाब से 50 पूरी हो गई हुई मुरुड टीम की। 3 बॉल 33 पुल करो जरूर कर दिया है, लेकिन फायदा शॉट में कुछ नहीं है। और इसी के साथ आखिरी 2 गेंदें शेष। मैच में वैसे औपचारिकता बाकी। यूवी स्पोर्ट मुरुड टीम को थोड़ा सा या खतरे की घंटी है, क्योंकि अब ये मुकाबला जीतना उन्हें थोड़ा कठिन बनने जा रहा है। गेंदें बची 2 और 32 चाहिए। और क्या विकेट कीपर देखिए, एक हाथ में लोग 2 हाथों का इस्तेमाल करते हैं और वो खुद इस बार देखा जाए अक्षय पवार जी है। तो फिलहाल इस बार देखा जाए आखिरी गेंद शेष और ये मुकाबला जीतने में पूरी तरह से सज्ज हो गई ये टीम। तर युवी स्पोर्ट्स मुरुड बऱ्याच वेळेला आपण पाहतो टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुद्धा युवी स्पोर्ट्स अलिबाग हा संघ आपल्याला पाहायला मिळतो। युवराज चित्रलेखाताई पाटील अर्थात चिवताई यांचे सुपुत्र आणि त्यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला जातो। रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा यंदाच्या वर्षी यांच्या माध्यमातून एक बाईक आम्हाला पुरस्कृत केली गेली होती आणि नक्कीच त्यांचा सुद्धा आपण आभार मानूया। खरं तर हा संघ आपण पुरस्कृत केलात। युवी स्पोर्ट्स मुरुड चित्रलेखाताई पाटील शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या आणि युवराज रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा युवी स्पोर्ट्स अलिबाग हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो। मग त्यांचे मॅनेजर साई पाटील असतील, त्यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य लाभतं या संघासाठी। त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। चांगला खेळ केला। खरं तर मुरुडनं सुरुवात चांगली केली होती। सुरुवातीच्या 2 ओव्हर्समध्ये असंच वाटलं होतं कदाचित याही धावा चेस होतील की काय, परंतु तदनंतर मात्र चांगली बॉलिंग केली। खास करून तदनंतर आदित्य पाटीलनं टाकलेलं षटक, मयूरनं टाकलेलं षटक, परंतु बॅटिंग मात्र क्लास पाहायला मिळाले। 82 धावा आणि जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे। तुर्तास नेक्स्ट मॅच गावठाण टीम आपण आपल्या निर्णयाचा लगेचच अंमलबजावणी करायची आहे। चला मैदानामध्ये चला, कारण आज शेड्यूल थोडा मोठा आहे। प्लीज कोऑपरेट।